तुंग किल्ला, ज्याला कठीणगड असेही ओळखले जाते, महाराष्ट्राच्या मावळ भागात पवना धरणाच्या काठावरती स्थित आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारणतः 3,500 फूट उंच आहे. त्याचा आकार निमुळता आणि टोकदार असल्यामुळे त्याला तुंग हे नाव मिळाले. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यामुळे तुंग किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला काही विरगळे पाहायला मिळतात. या विरगळींवरती प्राचीन शिल्पकला कोरलेली असून त्या पराक्रमी योद्ध्यांच्या स्मृती जपतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत. त्यातीलच एक पवन मावळ. उंच डोंगर, धडकी भरवणारे उभे कडे, दऱ्यांतून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणामुळे आपसुकच पर्यटकांची पावले या भागात वळत असतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत. लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले या भागातून पाहायला मिळतात. 10 मिनिटांची चढाई करून पुढे गेल्यानंतर आपल्याला कातळामध्ये कोरलेली एक सुंदर अशी हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. जून 1965 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग किल्ला हा एक सुद्धा होता. तुंग किल्ल्याची माहिती पाहत असताना त्याचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व पवन मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे. पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला मेटे व टाके पाहायला मिळते. दुर्गाच्या माथा मार्गावर असणारी मोक्याची तटबंदीवरील जागा म्हणजे मेटे होय. या मेट्याचा उपयोग पूर्वी दुर्गाचे संरक्षण व पहारेकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी होत असे. तुंग किल्ल्याचे मजबूत लाकडी दरवाजे शत्रूच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी बांधले गेले होते. दरवाजेवरील खोदकाम आणि त्यावरील रचना किल्ल्याच्या प्राचीन स्थापत्यकलेची झलक दाखवते. पुढे गेल्यानंतर आपल्याला जिबी रचनेचे हनुमानदार पाहायला मिळते. चढाई करताना किल्ल्याच्या मध्यभागी गणपतीचं मंदिर आहे. गणपतीची मूर्ती एकदम साधी असून वातावरण एकदम शांततादायक आहे. मंदिर परिसरात प्रवासी थांबून किल्ल्याच्या भव्यतेचा आनंद घेतात. गणपती मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळी या टाक्यातल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि वापरासाठी केला जात असे. बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचा सर्वात उंच भाग. बाले किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या अरुंद पायऱ्या चढाव्या लागतात. किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर असलेल्या तुंगदेवीच्या मंदिराला स्थानिक गावकरी संरक्षक देवी मानतात. बाले किल्ल्यावरून दिसणारं पवना धरणाचं विहंगम दृश्य आपल्याला त्याच्या प्रेमामध्ये पाडल्याशिवाय राहत नाही. बाले किल्ल्यावरून आपल्याला तिकोना, लोहगड आणि विसापूर हे 3 किल्ले नजरेस पडतात. बाले किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी तुंग किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरून दिसणारा सूर्योदय किंवा सूर्यास्त हा नक्कीच पाहावा. कारण समोर असणारं पवना धरणाचं पाणी आणि त्याच्यावरती पडणारं सूर्याचं प्रतिबिंब आणि सभोवतालची सर्व सह्याद्रीची पर्वतरांग हे पाहणं म्हणजे एका स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि ते भेटतं फक्त आणि फक्त आपल्या सह्याद्रीमध्ये. तर मित्रांनो, हा तुंग किल्ल्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. होऊ शकेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.
भेटूया पुन्हा एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.